संध्याकाळची वेळ झाली होती. ऑफिसच्या गडबडीत काम आवरता आवरता मला थोडा जास्तच उशीर झाला होता. बाहेर नजर टाकली तर आभाळ पूर्णपणे भरून आलं होतं आणि बघता बघता मुसळधार पाऊस कोसळू लागला. पाण्याचा वेग इतका होता की समोरील रस्ताही अंधुक दिसत होता. मी गाडी काढली आणि हळूहळू पुढे निघालो. पावसामुळे रस्त्याकडेला पाणी साचलं होतं. थोडं पुढे गेलो तर बस स्टँडच्या आडोशाला मला एक तरुणी उभी असलेली दिसली. तिच्या डोक्यावर एक छोटीशी छत्री होती, पण वाऱ्याच्या वेगामुळे ती स्वतःला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती. त्या पावसात ती तिथे अगदी एकटीच उभी होती. मी गाडी जवळ नेली आणि नीट पाहिलं तर ती आमच्याच ऑफिसमध्ये काम करणारी काव्या होती. काव्या, जिच्या साधेपणात आणि सौंदर्यात एक वेगळीच जादू होती. एवढ्या मुसळधार पावसात तिला तिथे एकटं पाहून माझ्या मनात संकोच आणि काळजी दोन्ही एकत्र दाटून आलं. मी लगेच तिच्याजवळ माझी टू व्हीलर थांबवली. गाडीचा आवाज ऐकून तिने छत्री बाजूला करून माझ्याकडं पाहिलं. तिचं ते सुंदर पाण्याचे थेंब लागलेले टपोरे डोळे माझ्या नजरेला भेटले. मी हलक्या आवाजात म्हणालो, काव्या मॅडम, पाऊस खूप जास्त आहे आणि या वेळेला इथे बस किंवा रिक्षा मिळणं खूप कठीण आहे. चल, मी तुला तुझ्या घरी सोडतो. तिच्याकडे फक्त एकच छोटी छत्री होती, जी या वादळी पावसात अपुरी पडत होती. सुरुवातीला तिच्या चेहऱ्यावर थोडा संकोच दिसला, पण परिस्थिती पाहून शेवटी ती संमतीदर्शक हसली आणि माझ्या टू व्हीलरवर पाठीमागे बसली. आम्ही थोडेच पुढे गेलो असू तितक्यात अचानक हवेचा एक जोरदार झोत आला आणि त्या वाऱ्याच्या वेगामुळे तिच्या हातातील छत्री उलटून पूर्णपणे फाटली. काव्या दचकली. मी क्षणाचा विचार न करता गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. माझा रेनकोट काढून मी तिच्या पुढे धरला आणि म्हणालो, हा घे, तू हा घाल, नाहीतर पूर्ण भिजून जाशील. तिने आधी नकार दिला. नको आदित्य, मग तू पूर्ण भिजशील. पण माझ्या आग्रहापुढे तिचं काही चाललं नाही. तिने तो रेनकोट घातला आणि पुन्हा गाडीवर बसली. आता ती सुरक्षित होती, पण मी मात्र पावसाच्या प्रत्येक थेंबाने चिंब भिजत होतो. माझ्या पाठीवर तिचा हलकासा श्वास मला जाणवत होता आणि त्या थंडगार पावसातही माझ्या मनात एक अनामिक ऊब निर्माण झाली होती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य. मी मूळचा सोलापूरचा. लहानपणापासूनच मनात काहीतरी मोठं करण्याची, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा होती. रात्रंदिवस केलेल्या मेहनतीला अखेर यश आलं आणि पुण्याच्या एका नामांकित कंपनीत मला चांगला जॉब मिळाला. सोलापूर सोडताना थोडं वाईट वाटत होतं, पण पुण्यात येण्याचा उत्साह काही वेगळाच होता. नवीन शहर, नवीन लोक, नवीन संस्कृती आणि नव्या आयुष्याची ही सुरुवात माझ्यासाठी जेवढी अनोखी होती, तेवढीच ती स्वप्नवत होती. पुण्यात आल्यावर मला धावपळीच्या जागेपेक्षा शांत परिसर हवा होता. खूप शोध घेतल्यानंतर मला एका सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात एक छानसं घर भाड्याने मिळालं. घरमालकांनी सांगितलं की या घरात आधी एक चांगलं कुटुंब राहत होतं, पण काही कारणास्तव त्यांनी ते घर सोडलं आणि आता ते माझ्या वाट्याला आलं होतं. घरात पाऊल ठेवताच मला एक वेगळीच सकारात्मक शांतता जाणवली. जणू काही त्या भिंतीमध्ये जुन्या आठवणींची एक हलकीशी चाहूल जिवंत होती आणि त्याचवेळी माझ्या नव्या स्वप्नांसाठी ती जागा अगदी योग्य होती. मी माझं सामान हळूहळू घरात शिफ्ट करायला सुरुवात केली. प्रत्येक वस्तू स्वतःच्या हाताने नीट लावताना मला एक वेगळाच आनंद मिळत होता. कधी कपाटात कपडे व्यवस्थित रचून ठेवत होतो, तर कधी किचनमध्ये भांडी मांडत होतो. घरातल्या त्या शांततेशी संवाद साधत मी त्या घराला
आपलेपणाचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करत होतो. एक दिवस दुपारी खिडकी साफ करत असताना अचानक माझं लक्ष समोरच्या घराकडे गेलं. समोरचं घर हुबेहूब माझ्या घरासारखंच होतं, पण त्या घरात काहीतरी असं खास आकर्षण होतं ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं. त्या घराच्या छोट्याशा अंगणात तीच तरुणी म्हणजे काव्या कपडे वाळत घालत होती. तिच्या अंगावर एक अतिशय साधी पण कमालीची मोहक साडी होती. त्या साधेपणातच तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं. हलक्या वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे मोकळे केस अलगद तिच्या चेहऱ्यावर उडत होते. तिचा गोरापान, शांत आणि अत्यंत निरागस चेहरा, ते टपोरे डोळे आणि तिच्या प्रत्येक हालचालीमधली सहजता, हे सगळं पाहून मी खिडकीतच स्तब्ध उभा राहिलो. जणू काही माझ्यासाठी वेळ तिथेच थांबला होता. संपूर्ण जगात फक्त तीच माझ्या नजरेसमोर होती. काही वेळाने तिने काम आवरलं आणि ती घरात निघून गेली. पण तिचं ते पहिलं दर्शन माझ्या मनाच्या कोऱ्या पाटीवर खोलवर कोरलं गेलं. मी पुन्हा माझ्या कामात गुंतलो. मला स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खाण्याची आवड होती, म्हणून मी किचनमध्ये गॅस, भांडी सगळं व्यवस्थित मांडून घेतलं. त्या रात्री मी स्वतःसाठी अगदी साधं पण मनापासून जेवण बनवलं. जेवण झाल्यावर रात्रीची शांतता अनुभवण्यासाठी मी घराबाहेर पडलो. बाहेर मंद गार वारा वाहत होता. तेव्हाच माझ्या नजरेसमोर पुन्हा एकदा तेच मोहक दृश्य आलं. समोरच्या घराच्या ओट्यावर एका खाटेवर ती शांतपणे बसली होती. घराच्या बाहेर एक मंद दिवा जळत होता. त्या अंधुक प्रकाशात ती एकटक आकाशातील चांदण्याकडे पाहत होती. चंद्राचा शीतल प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे तिचा चेहरा जणू चंद्रासारखाच उजळून निघाला होता. पण तिच्या त्या शांत बसण्यात मला एक अनामिक दुःख किंवा काहीतरी गूढ दडल्यासारखं जाणवलं. जणू ती त्या शांत रात्रीत स्वतःशीच काहीतरी संवाद साधत होती. मी बराच वेळ तिथे उभा राहून तिला पाहत राहिलो. मनात अनेक प्रश्न आले, पण उत्तर मात्र काळाच्या गर्भात दडलं होतं. अखेर दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं असल्याने मी जड पावलांनी घरात परतलो. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठलो. अंघोळ करून तयार होऊन मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर ती पुन्हा अंगणात काम करत होती. यावेळी माझ्या मनातील उत्सुकता शिगेला पोचली. मी हळूच टेरेसवर गेलो, जेणेकरून मला अधिक स्पष्ट दिसेल. ती शांतपणे तिचं काम करत होती, पण अचानक तिने मान वर केली आणि आमची नजरानजर झाली. त्या क्षणी माझ्या छातीची धडधड इतकी वाढली की मला वाटलं तिलाही ऐकू जाईल. माझे हातपाय थरथरू लागले. माझ्याकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी लाज पसरली. तिने अलगद आपली नजर खाली वळवली. मीही गोंधळून पटकन तिथून खाली आलो. पण त्या एका क्षणाने माझ्या मनात प्रेमाची एक नवी भावना रुजवली होती. उशीर होईल म्हणून मी पटकन नाश्ता केला आणि टू व्हीलरवरून ऑफिसकडे निघालो. पण संपूर्ण रस्त्यात माझ्या डोक्यात फक्त तिचाच विचार चक्रावत होता. रस्त्यात एक छोटासा बसस्टॉप होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती तिथे उभी होती. मला वाटलं जणू नियतीच आमची वारंवार भेट घडवून आणत आहे. आमची अजून ओळख नव्हती, बोलणं तर दूरच, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक तीव्र इच्छा निर्माण झाली की तिने माझ्या गाडीवर बसावं. मी तिला तिच्या ठिकाणी सोडावं आणि आमच्यात एक साधीशी ओळख व्हावी. पण अनोळखीपणामुळे धाडस झालं नाही आणि मी फक्त तिच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकून पुढे निघून गेलो. साधारण 5-6 किलोमीटर अंतरावर माझं ऑफिस होतं. आज माझा ऑफिसमधला पहिलाच दिवस होता, त्यामुळे मनात थोडी भीती, थोडा ताण आणि प्रचंड उत्सुकता होती. ऑफिसमध्ये पोहोचलो, बॉसची भेट घेतली आणि त्यांनी मला माझी जागा दाखवली. मी माझ्या कम्प्युटरसमोर बसून स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करत होतो. फक्त 5-10 मिनिट झाली असतील तेवढ्यात माझ्या पाठीमागून कोणीतरी येत असल्याची
चाहू लागली. मी हळूच मागे वळून पाहिलं आणि माझा डोळ्यावर विश्वासच बसेना. माझ्या शेजारी राहणारी, जिच्या विचारात मी हरवून गेलो होतो, ती सुंदर तरुणी माझ्याच दिशेने चालत येत होती. तिनेही माझ्याकडं पाहिलं. त्या क्षणी आमची पुन्हा नजरानजर झाली आणि आम्ही दोघंही एकमेकांना तिथे बघून अक्षरशः अवाक झालो. हा केवळ योगायोग नव्हता, तर नियतीने रचलेला एक सुंदर खेळ होता. ती हळूच चालत आली आणि माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसली. बसताना तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, ज्यामध्ये थोडासा राग, थोडी नाराजगी आणि तितकंच कुतूहल होतं. कदाचित सकाळी मी तिला टेरेसवरून चोरून पाहिलं होतं याचा तिला संकोच वाटला असावा. पण माझ्या मनात मात्र एक वेगळीच धडधड सुरू झाली होती. जी मुलगी काही तासांपूर्वी माझ्यासाठी फक्त एक स्वप्न होती, ती आता थेट माझ्या शेजारी बसून काम करणार होती. मी स्वतः सावरत कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो, पण मन वारंवार तिच्याकडं खेचलं जात होतं. तिची नाजूक हालचाल, तिचा तो शांत चेहरा आणि डोळ्यातली ती गूढ चमक मला आकर्षित करत होती. तेवढ्यात ऑफिसचा शिपाई आमच्याजवळ आला आणि म्हणाला, आदित्य सर, तुम्हाला साहेबांनी कॅबिनमध्ये बोलावलं आहे. आणि लगेच तिच्याकडे वळून म्हणाला, काव्या मॅडम, तुम्हालाही साहेबांनी आत बोलावलं आहे. आम्ही दोघेही एकाच वेळी उठलो. मी पुढे चालत होतो आणि माझ्या मागून काव्या येत होती. तिच्या पैंजणाचा आणि पावलांचा हलका आवाज माझ्या हृदयात तरंग निर्माण करत होता. आम्ही साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो. साहेबांनी आम्हाला बसायला सांगितलं. आम्ही अगदी एकमेकांच्या जवळ बसलो होतो. साहेब म्हणाले, काव्या, हा आदित्य आहे. आजपासून आपल्या ऑफिसमध्ये जॉईन झाला आहे. आणि आदित्य, ही काव्या गेल्या 1 वर्षापासून इथे काम करत आहे. तिला कामाचा खूप चांगला अनुभव आहे. तुम्ही दोघं मिळून नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहात. साहेबांनी ओळख करून दिल्यानंतर आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकमेकांकडे पाहत हात पुढे केला. जेव्हा आमचे हात जोडले गेले, त्या हस्तांदोलनाच्या क्षणी तिच्या हाताचा तो कमालीचा मऊ, उबदार आणि नाजूक स्पर्श थेट माझ्या मनाला भेटला. ते एका सेकंदात माझ्या जगात काहीतरी बदलून गेलं. आम्ही दोघांनी नकळत एकमेकांकडे पाहून एक सुंदर हलकंसं स्मितहास्य केलं. तिच्या डोळ्यात आता संकोच कमी आणि एक नवीन ओढ जास्त दिसत होती. साहेब पुढे म्हणाले, काव्या, तो आदित्यला काही दिवस ट्रेनिंग दे. तो नवीन आहे, त्यामुळे त्याला ऑफिसची सिस्टीम नीट समजावून सांग. हे ऐकून माझ्या मनात आनंदाची लहर उठली, पण काव्याच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसली. कदाचित अचानक आलेल्या जबाबदारीमुळे. नाराजी असली तरी काव्याने तिचं काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू केलं. ती मला प्रत्येक गोष्ट खूप शांतपणे आणि संयमाने समजावून सांगू लागली. सिस्टीम कशी वापरायची, क्लायंटशी कसं बोलायचं, हे ती ज्या पद्धतीने सांगत होती, त्यावरून मला तिच्या कामाबद्दल आदर वाटू लागला. मी तिचं प्रत्येक बोलणं लक्षपूर्वक ऐकत होतो, पण माझं लक्ष तिच्या आवाजातील गोडीकडे, तिच्या बोलण्यातील आत्मविश्वासाकडे आणि तिच्या केसांच्या उडणाऱ्या बटांकडे जास्त होतं. तिच्या सहवासात वेळ कसा पंख लावून उडत होता हे मला समजत नव्हतं. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सगळे आपापले टिफिन घेऊन बसले. काव्या थोड्या अंतरावर बसली होती. जेवताना आमची अधूनमधून नजरानजर होत होती. तो क्षण शब्दात मांडता येणार नाही असा होता. काहीही न बोलता आमच्यात एक मूकसंवाद सुरू झाला होता. संध्याकाळी 4च्या सुमारास ऑफिसमध्ये चहा कॉफी आली. काव्याने कॉफी घेतली म्हणून मीही कॉफीचा कप घेतला. ऑफिस पहिल्या मजल्यावर होतं आणि त्याला एक सुंदर छोटी गॅलरी होती. काव्या तिथे जाऊन कॉफी पित उभी राहिली. मीही ती संधी सोडली नाही. मी गॅलरीत गेलो. ती एका कोपऱ्यात उभी होती, तर मी दुसऱ्या कोपऱ्यात उभा राहिलो. वाऱ्याच्या झुळकीत तिचे केस उडत होते आणि संध्याकाळच्या मंद प्रकाशात तिचा चेहरा अधिकच उजळून दिसत होता. बघता बघता 5:30 वाजले आणि ऑफिस सुटलं. काव्या माझ्या आधी 5-10 मिनिटं निघून गेली होती. मी माझं काम आवरून बाहेर पडलो. रस्त्याने जाताना काव्या बस स्टॉपकडे चालत जाताना दिसली.
माझ्या मनात अचानक एक धाडस आलं. मी गाडी तिच्याजवळ थांबवली आणि संकोचात म्हणालो, काव्या मॅडम, चला मी तुम्हाला घरी सोडतो. तिने तिचे डोळे मोठे करून माझ्याकडं पाहिलं आणि थोड्या थंड आवाजात म्हणाली, नको थँक्यू, मी बसने जाईल. आणि ती पुढे निघून गेली. तिच्या त्या उत्तराने माझ्या मनाला थोडं लागलं, पण विचार केला की अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणं मुलींसाठी सोपं नसतं. त्यामुळे तिचं उत्तर योग्यच होतं. मी शांतपणे रूमवर आलो. जरी तिने नकार दिला होता तरी ती माझ्या आयुष्याचा एक भाग बनत चालली आहे या विचाराने मला आतून आनंद होत होता. मी फ्रेश होऊन खिडकीत उभा राहिलो. काही वेळाने बस आली आणि काव्या उतरली. तिने तिच्या घराकडे जाताना एक क्षण माझ्या खिडकीकडे पाहिलं, पण तिला माहीत नव्हतं की मी आडोशाला उभा राहून तिच्याकडे पाहत होतो. त्या रात्रीही ती नेहमीप्रमाणे खाटेवर बसून चंद्राकडे पाहत होती आणि मी माझ्या अंगणातून तिच्या त्या शांत सुंदर रूपाकडे एकटक पाहत होतो. असेच काही दिवस गेले. आमचं दररोज एकमेकांना पाहणं, ऑफिसमध्ये शेजारी बसून काम करणं सुरू होतं. तिची उपस्थितीच माझ्यासाठी ऊर्जा देणारी ठरत होती. पण तिच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल किंवा तिच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. एक दिवस संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे जेवण करून माझ्या अंगणात बसलो होतो. रात्रीचे 8:30-9 वाजले असावे, पण आज काहीतरी वेगळं होतं. नेहमी खाटेवर दिसणारी काव्या आज कुठेच दिसत नव्हती. माझ्या मनात एक हलकीशी काळजी दाटून आली. मी माझ्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करणार तितक्यात कोणीतरी धावत येऊन माझ्या दारावर धडकलं. मी पटकन दार उघडलं तर समोर काव्या उभी होती. तिचा चेहरा घामाने डबडबला होता. श्वास जोरात चालला होता आणि तिच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसत होती. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण भीतीमुळे तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिची ती अवस्था पाहून माझं हृदय चूर झालं. अखेर ती रडत रडत कशीबशी म्हणाली, आदित्य, माझी आई. आई. मी क्षणाचाही विलंब न लावता तिच्यासोबत तिच्या घराकडे धाव घेतली. घरात शिरताच तिथे एक गंभीर आणि भयान शांतता जाणवली. आतल्या खोलीत जाऊन पाहिलं तर तिची आई खाटेवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्यांचा चेहरा खूपच पांढरा पडला होता आणि श्वास अत्यंत मंद गतीने सुरू होता. परिस्थिती गंभीर होत होती. वेळ गमावून चालणार नव्हतं. मी लगेच बाहेर पडलो आणि माझ्या बाईकवरून जवळच्या चौकात गेलो. सुदैवाने तिथे एक रिक्षा उभी होती. मी रिक्षावाल्याला घाईघाईने सगळी परिस्थिती सांगितली. रिक्षावालाही चांगला होता. तो लगेच माझ्यासोबत यायला तयार झाला. आम्ही तातडीने घरापाशी आलो. मी आणि रिक्षावाल्याने मिळून काव्याच्या आईला अत्यंत काळजीपूर्वक उचललं आणि रिक्षात ठेवलं. काव्या आईचा हात धरून ओक्साओक्सी रडत होती. मी तिला धीर दिला. काव्या, घाबरू नकोस, मी आहे ना, काही होणार नाही आईला. काव्या रिक्षात आईजवळ बसली आणि मी माझ्या बाईकवरून रिक्षेच्या पुढे हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. काही मिनिटातच आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी प्रकृती पाहून त्यांना ताबडतोब अतिदक्षता विभागात ICUमध्ये दाखल करून घेतलं. नर्सेसची धावपळ सुरू झाली. बाहेर गॅलरीत मी आणि काव्या उभे होतो. काव्याची अवस्था पाहवत नव्हती. ती सतत देवाकडे हात जोडून प्रार्थना करत होती. कधी रडत माझ्याकडे पाहत होती. साधारण 20 मिनिटांनंतर डॉक्टर बाहेर आले. काव्या धावतच त्यांच्याकडे गेली. डॉक्टर, माझी आई ठीक आहे ना? डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक आश्वासक स्मित होतं. त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. शरीरात खूप अशक्तपणा आला आहे. योग्य आहार आणि काळजी न घेतल्यामुळे असं झालं असावं. आम्ही काही टेस्ट केले आहेत. रिपोर्ट आल्यावर पुढचं सांगू. डॉक्टरांचे ते शब्द ऐकून काव्याच्या जीवात जीव आला. आम्ही दोघे आईच्या रूममध्ये गेलो. आईला सलाईन लावलेली होती. काव्या आईच्या जवळ जाऊन बसली. काही वेळाने आईने हळूच डोळे उघडले. काव्याला समोर पाहून दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. त्या मिठीत प्रेम, काळजी आणि आईला पुन्हा मिळवल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. मी हळूच त्यांच्याजवळ गेलो. काव्याच्या आईने अशक्त हाताने माझा हात हातात घेतला. त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे भाव मला खूप काही सांगून गेले.
त्या क्षणी मला जाणवलं की काव्याचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. आता तिच्या नजरेत संशय किंवा राग नव्हता, तर अथांग विश्वास आणि कृतज्ञता होती. त्या घटनेनंतर आमचे दिवस बदलले. हॉस्पिटलमधून आईला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही दररोज एकत्र ऑफिसला जाऊ लागलो. पण आमच्या ऑफिसच्या वेळा काही केल्या जुळत नव्हत्या. कधीकधी तिचं काम आधी संपायचं, तर कधी मला उशीर व्हायचा. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची इच्छा असूनही ते जमत नव्हतं. त्या दिवशी ऑफिसमध्ये प्रचंड काम होतं. रात्रीचे 7 वाजून गेले होते. मी चहाचा कप घेऊन ऑफिसच्या त्याच गॅलरीत गेलो जिथे आमची पहिली कॉफी झाली होती. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. थंडीची एक लहर अंगावर आली. तेवढ्यात काव्याही तिथे आली. तिने हातातला चहाचा कप होता ती गॅलरीच्या कडेला उभी राहून पावसाची थेंब आपल्या नाजूक हातावर झेलू लागली. त्या थेंबाच्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत निरागस आणि सुंदर हास्य उमटलं. तिचं ते रूप पाहून माझं भान हरवून बसलो. तिने माझ्याकडं पाहिलं आणि एक गोड स्मित हास्य दिलं. ऑफिस सुटल्यावर मी खाली आलो आणि गाडी सुरू केली. थोडं पुढं गेल्यावर मला काव्या नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर एकटीच छत्री घेऊन उभी असलेली दिसली. मी गाडी थांबवली आणि म्हणालो, काव्या चल, मी तुला घरी सोडतो. यावेळी तिने कोणताही आकारात नकार दिला नाही. ती शांतपणे माझ्या गाडीवर पाठीमागे बसली. वाटेत वादळी वाऱ्यामुळे तिची छत्री फाटली. मी गाडी थांबवून माझा रेनकोट तिला दिला. मी पावसात पूर्णपणे भिजत होतो, पण तिची काळजी घेताना मला त्या पावसाची थंडी जाणवत नव्हती. काव्या माझ्या पाठीवरून माझ्या भिजलेल्या अंगाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलची काही विशिष्ट काळजी स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठवायला थोडा उशीर झाला. मी घाईघाईने आवरत होतो तेवढ्यात दारावर थाप पडली. दार उघडलं तर समोर काव्या उभी होती. तिच्या हातात कालचा तो रेनकोट होता. रेनकोट घेताना आमचा एकमेकांना नाजूक स्पर्श झाला. आम्ही दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिलो. मी हसून म्हणालो, अजून वेळ आहे ऑफिसला. एकदा माझं घर तरी बघून जा. ती थोडी लाजत माझ्या घरात आली. मी तिला माझं घर दाखवलं. जेव्हा आम्ही खिडकीजवळ आलो, जिथून तिचं घर स्पष्ट दिसत होतं, तेव्हा ती खट्याळपणे हसून म्हणाली, याच खिडकीतून तू रोज माझ्याकडे चोरून पाहतोस ना. तिच्या त्या थेट प्रश्नावर मी थोडा लाजलो, पण मनातलं सगळं धाडस एकत्र करून तिच्या अगदी जवळ गेलो. आमच्यातलं अंतर आता संपलं होतं. मी तिचा नाजूक हात माझ्या हातात घेतला आणि म्हणालो, काव्या खरं सांगू तर ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा त्या अंगणात पाहिलं, त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो. तू समोर नसलीस की माझं मन बेचैन होतं. मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे काव्या. आय लव्ह यू. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. माझं हे बोलणं ऐकून काव्याच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. तिने माझा हात अजून घट्ट पकडला आणि अत्यंत भावुक होऊन म्हणाली, आदित्य, जेव्हा तू माझ्या आईसाठी देवासारखा धावून आलास ना, त्या क्षणी मी माझं हृदय तुला देऊन बसले होते. मलाही तुझ्यासोबत माझं आयुष्य जगायचं आहे. त्या शांत खोलीत आम्ही काही क्षण एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. आमचं ते अपूर्ण राहिलेलं प्रेम अखेर पूर्ण झालं होतं. त्यानंतर आमचं नातं ऑफिसमध्ये आणि घरातही अधिक बहरत गेलं. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं. मी तिच्या आईशी थेट घेऊन आमच्या लग्नाबद्दल विचारलं. त्यांनी आनंदाने होकार दिला. नंतर मी काव्याला सोलापूरला माझ्या आईवडिलांना भेटायला घेऊन गेलो. त्यांनाही काव्या खूप आवडली. काही दिवसातच आमचं लग्न अगदी थाटामाटात आणि आनंदी वातावरणात पार पडलं. आज आम्ही दोघं एकाच घरात राहतो, एकाच ऑफिसमध्ये काम करतो आणि रोज एकाच बाईकवरून एकत्र ऑफिसला जातो. आमच्या संसारात आता तोच पाऊस, तीच खिडकी आणि तेच चहाचे कप आहेत. पण आता त्यात संकोच नाही, तर जन्मांजन्मोत्तरीची सोबत आणि अथांग प्रेम आहे. लग्नानंतरच्या त्या पहिल्या काही महिन्यात आमचं आयुष्य जणू एखाद्या सुंदर स्वप्नासारखं सरकलं होतं. आता रोज सकाळी खिडकी उघडली की समोर काव्या कपडे वाळवत घालताना दिसायची नाही, तर ती थेट माझ्या कुशीत असायची. तिचं ते सकाळी उठल्यावरचं विस्कटलेले केस, डोळ्यावर आलेली हलकीशी झापड आणि चेहऱ्यावरचं ते निरागस स्मित पाहण्यात माझा 9 वाजेपर्यंतचा वेळ कसा जायचा हे मला कळायचं नाही. आता आमचा दिनक्रम बदलला होता. आम्ही दोघं एकत्र मिळून सकाळी स्वयंपाकघरात चहा बनवायचो.
मी चहाचं अंधण ठेवायचो आणि काव्या मागून येऊन अलगद माझ्या पाठीवर डोकं टेकवायची. तिचा तो सकाळचा उबदार स्पर्श माझ्या संपूर्ण दिवसाचा थकवा आधीच घालून टाकायचा. चहाचे कप घेऊन आम्ही आमच्या त्याच गॅलरीत यायचो जिथे कधी काळी आम्ही चोरून एकमेकांना पाहायचो. आता तिथे चोरून पाहणं नव्हतं, तर हक्काने एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून तासनतास बोलणं होतं. आदित्य, कधी विचार केला होतास का आपण एकत्र असा चहा पिऊ? काव्या चहाचा घोट घेत मला विचारायची. मी विचार नव्हता केला काव्या. मी रोज त्या देवाला प्रार्थना करायचो की ही मुलगी फक्त मला एकदा माझ्याशी हसून बोलेल का. आणि बघ, आज तू थेट माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून माझ्या समोर उभी आहेस. मी तिचा हात माझ्या हातात घेत म्हणायचो. माझं हे बोलणं ऐकून ती दरवेळी तशीच लाजायची जशी ती पहिल्यांदा टेरेसवर लाजली होती. ऑफिसला जाताना आमची एकच बाईक असायची. आता काव्या माझ्या बाईक मागे बसताना कोणताही संकोच ठेवत नव्हती. ती अगदी हक्काने माझा खांदा धरून किंवा माझ्या पाठीला घट्ट बिलगून बसायची. पुण्याच्या रस्त्यावरून जाताना आरशातून तिचं ते वाऱ्याने उडणारे केस आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहताना मला गाडी चालवण्याचा एक वेगळाच थरार जाणवायचा. ऑफिसमध्ये गेल्यावर जरी आम्ही आपापल्या कामात व्यस्त असलो तरी कम्प्युटरच्या स्क्रीनवर अधूनमधून आमची नजरानजर व्हायची. कधी ती काम करता करता हळूच माझ्याकडे पाहून डोळा मोडायची, तर कधी मी तिला जेवणाची वेळ झाली म्हणून मेसेज करायचो. प्रोजेक्टच्या कामामुळे कधीकधी आम्हाला ऑफिसमध्ये उशीर व्हायचा, पण आता त्या उशिराची भीती नव्हती. उलट आनंद असायचा, कारण ऑफिस रिकामं झाल्यावर त्या शांत गॅलरीत एकत्र उभे राहून पावसाचा आनंद घेणं हा आमचा सर्वात आवडता क्षण बसला होता. असाच एक दिवस बाहेर धोधो पाऊस पडत होता. ऑफिसमधले सगळे लोक निघून गेले होते. मी माझं लॅपटॉप बॅगेत ठेवत होतो. तेवढ्यात काव्या माझ्या कॅबिनमध्ये आली. तिच्या हातात तिचे मोकळे सोडलेले केस होते आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आदित्य, आज गाडीवर नाही जायचं. आज आपण पावसात भिजत चालत जाऊया का? तिने लहान मुलासारखा हट्ट केला. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिचं ते रूप इतकं विलोभनीय होतं की मी तिला नाही म्हणू शकलो नाही. आम्ही ऑफिसच्या इमारतीबाहेर आलो. पावसाचे मोठे थेंब अंगावर पडतात. काव्य आनंदाने नाचू लागली. तिने माझा हात पकडला आणि मलाही स्वतःसोबत ओढलं. रस्त्यावर कोणीच नव्हतं, फक्त मुसळधार पाऊस आणि आम्ही दोघं. तिने तिचे हात हवेत पसरवले आणि पावसाचे थेंब झेलू लागली, अगदी तशीच जशी तिने पहिल्यांदा गॅलरीत झेलले होते. मी तिच्या जवळ गेलो. तिच्या कमरेभोवती माझा हात गुंडाळला आणि तिला अगदी माझ्या जवळ ओढलं. पावसाच्या पाण्यात तिची साडी पूर्ण भिजली होती. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते. तिचे टपोरे डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. तिच्या श्वासांची गती वाढली. काव्या, तू या पावसात अजूनच सुंदर दिसतेस, मी तिच्या ओठांकडे पाहत म्हणालो. तिने काहीच न बोलता तिचे हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि हळूच ओठांवर टेकवले. तो स्पर्श त्या थंडगार पावसात आमच्या शरीरात एक अनामिक आग लावून गेला. आम्ही दोघंही त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेलो होतो. आजूबाजूच्या जगाचं, पावसाच्या आवाजाचं कशाचंही भान नव्हतं. फक्त आमचंच एकमेकावरचं अथांग प्रेम त्या पावसात वाहत होतं. घरी आल्यावर आम्ही दोघंही ओलेचिंब झालो होतो. काव्या खोलीत जाऊन कपडे बदलत होती. मी हॉलमध्ये टॉवेलने केस पुसत उभा होतो. तेवढ्यात काव्या बाहेर आली. तिने एक साधी पांढरी साडी नेसली होती आणि ओले केस पाठीवर सोडले होते. ती थेट माझ्या जवळ आली. तिने तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर ठेवले. आदित्य, मला खूप थंडी वाजते, ती हळूच पुटपुटली. मी तिला उचलून बेडवर घेऊन गेलो. त्या रात्री आमच्यातलं अंतर कायमचं मिटलं होतं. बाहेर पडणारा पाऊस आमच्या प्रेमाची साक्ष देत होता आणि आम्ही दोघं एकमेकांच्या कुशीत एक वेगळीच ऊब शोधत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा काव्या माझ्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. मी तिच्या कपाळावर एक हलकासा मुका घेतला आणि मनाशीच म्हणालो, सोलापूर सोडून पुण्यात येण्याचा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सुंदर निर्णय होता. कारण इथे मला फक्त नोकरी नाही तर माझं संपूर्ण जग मिळालं होतं. पण हे सुख जास्त काळ टिकणारं नव्हतं, कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. त्या रोमांटिक रात्रीनंतर काही दिवस खूप छान गेले, पण एका शनिवारी अचानक सगळं बदललं. काव्या बाजारात काही सामान आणण्यासाठी गेली होती. ती गेल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने तिच्या फोनवर एक मेसेज आला.
तिचा फोन घराच्या टेबलवरच राहिला होता. स्क्रीन फ्लॅश झाली आणि त्या अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज चमकला. मी सहज म्हणून फोनकडे पाहिलं. त्यावर जे लिहिलं होतं ते वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मेसेजमध्ये लिहिलं होतं, काव्या, तू पुण्यात असूनही आदित्यसोबत लग्न केलंस हे मला माहीत आहे. तू भूतकाळ लपू शकतेस पण मिटू शकत नाहीस. मी पुण्यात आलो, लवकरच भेटू. माझा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. काव्याने माझ्यापासून तिचं काहीतरी लपवलं होतं. सोलापूरहून पुण्यात येण्यामागं तिचं काही वेगळं कारण होतं का? मला आठवलं. ती बऱ्याचदा रात्री अचानक दचकून जागी व्हायची आणि खिडकी बाहेर पाहत राहायची. मी विचारल्यावरती नेहमी काही नाही, जुनं स्वप्न होतं म्हणून विषय टाळायची. मी त्या नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो नंबर स्विच ऑफ येत होता. तितक्यात दाराची बेल वाजली. मी धावत जाऊन दार उघडलं. समोर काव्या उभी होती. तिच्या हातात भाजीच्या पिशव्या आणि चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू होतं. पण आता तिच्या त्या हसण्यामागं मला एक भीती जाणवू लागली होती. मी तिला मेसेज दाखवावा की नाही या विचारत असताना माझ्या खिशातील माझ्या स्वतःच्या फोनवर एक अनामिक नंबरवरून कॉल आला. मी फोन उचलला आणि कानाशी लावला. पलीकडून एक अनोळखी, खोल आणि गंभीर आवाज आला. आदित्य, काव्याला मेसेज मिळाला की नाही हे विचारू नकोस. आता तुझी पाळी आहे. तुझ्या कॅबिनमध्ये असलेल्या त्या काळ्या डायरीमध्ये काय आहे हे तुला अजूनही माहीत नाही ना? आणि फोन कट झाला. मी स्तब्ध उभा होतो. माझ्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये कोणती काळी डायरी? आणि या माणसाला माझ्याबद्दल आणि काव्याबद्दल एवढी माहिती कशी? मी काव्याकडे पाहिलं. ती स्वयंपाकघरात गाणी गुणगुणत होती. मला समजलं होतं की आम्ही ज्या पुण्यात सुखी संसाराची सुरुवात केली होती त्यात पुण्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आमचा कोणीतरी विनाश सोबतीला घेऊन वाट पाहत होता. आता हा प्रश्न होता, काव्याचा भूतकाळ काय होता आणि त्या डायरीमध्ये असं काही लिहिलं होतं जे माझं आयुष्य बदलणारं होतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.